खरंच ज्या दिवशी मम्मीची म्हणजे दुपारपर्यंत जोपर्यंत माझ्या हातचा पराठा खाईपर्यंत मम्मी चांगली होती. आणि त्याच्यानंतर मग माझी मम्मी जी गेली ती कायमचीच गेली, आम्हाला सोडूनच गेली. आणि त्याच्यानंतर असं झालं की रात्र आम्ही कशी तरी काढली, दवाखान्यात न्यायचं. मग माझ्या मित्रांनी मग काय केलं माहिती, दुसऱ्या दिवशी जवळजवळ माझ्या घराच्या समोर अंगणामध्ये, तुम्ही माझं बघितलं असेल घर गावचं, तर अंगणाच्या बाहेर कमीत कमी त्यांचे फ्रेंड 100-150 लोक फ्रेंड्स त्यांचे जमले. आणि त्यांनी स्ट्रेचर ॲम्ब्युलन्स मागवला, स्ट्रेचर आला घरामध्ये, मम्मीला उचललं त्यांनी आणि मम्मीला त्यांनी गाडीत म्हणजे ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं. आणि आम्ही 1 जानेवारीला म्हणजे मम्मीने अगदी 2025ची 1 जानेवारी म्हणजे बघितली पण आणि नाही बघितल्यासारखंच होतं आमच्यासाठी. तर मम्मीला आम्ही घेऊन गेलो दवाखान्यामध्ये चंद्रपूरला. आणि अर्ध्या तासामध्ये डॉक्टरांनी एवढी मोठा कागद आणून पप्पाच्या आणि माझ्या हातात दिला आणि म्हणाले की सिग्नेचर करा, तुमच्या पेशंटची काही गॅरंटी नाही. तर मी एवढी शॉक झाली की असं कसं होऊ शकतं, कारण की मम्मी माझ्याकडे 26 तारखेला चालत आली होती, 26 डिसेंबरला. फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ जाऊन बघा. आणि इतकी हसतीये असं वाटलंच नाही. मम्मीने माझ्याकडे येताना इतकं काय काय घेऊन आली, इतकं काय काय आणलं असेल ना. 26 डिसेंबरला मम्मी माझ्याकडे आली. 1 तारखेला डॉक्टरांनी माझ्याकडून लिहून घेतलं 2 तारखेला की पेशंटची कंडिशन एवढी खराब आहे की पेशंटचा भरोसा नाही. अरे म्हणलं डॉक्टर तुम्ही असं कसं बोलता, माझी मम्मी तर चालत आली ना माझ्याकडे 26 तारखेला, तुम्ही असं कसं बोलता, असं कसं मी लिहून देऊ. नाही बोले, तुमचं खरंच पेशंट एकदम सिरियस आहे, त्यांचा काही उपयोग म्हणजे नाही आहे भरोसा. तर पप्पाने सिग्नेचर केली. आणि ICU मोठं असतं ना, गुरु काय बोलतात त्याला, ICU मोठं म्हणजे पहिलं मम्मीला इमर्जन्सीमध्ये ॲडमिट केलं, नंतर मग ICUमध्ये केलं. आणि ICUच्या नंतर मम्मीला त्याच्यापेक्षा जे हाय असतं ना तिथे ॲडमिट केलं. आणि तिथे मग मम्मी तेव्हापासून जी पूर्ण म्हणजे बेशुद्ध होती, तुम्ही तो एक व्हिडिओ पण बघू शकता, मम्मी एकदम बेशुद्ध आहे. आणि तिथून जे बेशुद्ध तर सगळेजण माझे मामा मामी सगळे मुंबईवरून आले धावत पळत मम्मीला बघायला गावाला. आणि पहिल्यांदाच ती लोक पण माझ्या गावाला आले. त्याच्यानंतर मग पप्पा पण नव्हते, नाही भाऊ पण नव्हता, तो पण आला. त्याच्यानंतर मग 5 तारखेला माझी बहीण आली, फ्लाईटनेच आली होती, पण मम्मी सिरियस एकदम सांगितलं तिला. तर जसं तिने आवाज ऐकला मम्मीने माझ्या बहिणीचा, माझी बहीण डॉक्टरांसंग बोलतीये की म्हणजे काय कसं कंडिशन आहे, मम्मी ठीक होईल का. आणि माझी बहीण मला सांगत होती आता इथे आल्यानंतर की जे मम्मीच्या ते समोर ते असतं बघा TV लावलेला, तुम्हाला माहिती असेल ना, ते असे लाईनी जातात. तर माझी बहीण बोलते डॉक्टरांसंगे आणि मम्मीने तिचा आवाज ऐकला आणि अशी सरळ लाईन आली. आणि मी माझ्या घरी होती, कारण की माझ्या घरी बरेचसे पाहुणे आले होते, म्हणजे मुंबईचे मामा मामी त्यांची मुलं वगैरे सगळेजण. म्हणजे सडनली हे सगळं ते झालं. म्हणजे तुम्हाला मी काय सांगू, म्हणजे मला मम्मीचे फक्त भेटले काय माहिती लाईफमधले 5 दिवस. आणि मम्मीला मी नेहमी बोलायचे, जाडे तू कधी पण मरशील माझ्याकडे मरा, आधीच सांगते तुला. तर तसंच झालं, मम्मी माझ्याकडेच आली. वाटलं नव्हतं की एवढे बेकार क्षण असतील मम्मी मला देईल म्हणून. आणि तुम्हाला काय सांगू, मम्मी त्या दिवशी आले ना 26 तारखेला, त्यावेळेला मी एकदमच माझी तब्येत खराब होती. आणि मम्मी मला घेऊन पण गेली दवाखान्यामध्ये. ही आमची गुनू आणि हिची पण बरीचशी पळापळ झाली फ्रेंड्स. जर तुम्ही काही टाईप करत असाल किंवा मला काही मेसेज करत असाल तर फ्रेंड्स माझ्यापर्यंत पोहोचत नाही आहे.